रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार. आपणासमोर अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून लेखक माननीय श्री जयवंत शंकर भिसे यांच्या जातपीळ या कादंबरीचा भाग 12वा आपणासमोर अभिवाचन करीत आहे. तत्पूर्वी आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा अजूनपर्यंत माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हो, कारण बरेच जण कथा आवडीनं ऐकता आहात, पण त्याच्यावरच्या कमेंट्स आणि सबस्क्राईब आपल्याकडून केलं जात नाही. तरी आपणाला नम्रतेची विनंती की आपण या कादंबरीवरती प्रेम करीत आहातच, पण त्याच्यावरती कमेंट्स द्या. त्याचबरोबर हा चॅनल सबस्क्राईबही करा. तर ऐकूया माननीय श्री जयवंत शंकर भिसे यांची कादंबरी जातपीळ भाग 12वा. दिसू उगवायला वाड्यात आलं. आई विलास पण सोबत होती. प्रेत तशीच अस्ताव्यत व्यस्त पडली होती. उभी, आडवी, वाकडी, तिकडी ताठारलेली होती. जीव गेलेल्या त्यांच्या डोळ्यावर माशा, मुंग्या फिरत होत्या. रक्तानं भिजलेली केस जुकतिनीच्या जटावाने चिकटून घट्ट झाली होती. आत रक्त सुकलं होतं, पण कुठं कुठं खड्ड्यात दगडाच्या बिचकीत गोळा झालेलं तेवढंच रगात वलसर आणि गाठाळलेलं होतं. कुऱ्हाड, भालं, तलवार, गोफण बिनवारशी पडले होत्या. गोफणीतून पडलेली दगडं सिंदूर फासलेल्या देवावानी रक्तानं रंगली होती. हे सारं बघून आई विलास पार हबकून गेली. आबांच्या काळजानं ठाव सोडला. असं भयान चित्र त्यांनी कधी बघितलं नव्हतं, कधी ऐकलं नव्हतं. मडी, रक्त चुकवत ती पावलं टाकत होती. विलासनं आईनं तर नाक तोंड दाबून धरलं होतं. प्रेतांच्या नाकातोंडावर आणि गोठलेल्या जखमावर मोठ्या तांबूस माशा घोंगावत होत्या. आबांनी सारं बघितलं. केवढा हा प्रसंग, कसलं भयान संकट आज लेकीवर कोसळलं होतं. सांभा नसता तर आज काय झालं असतं, ह्या विचारानं त्यांच्या जीवाचा थरकाप झाला. अंगवर काटा उभा राहिला. माझी लेक, माझी आबरू त्यानं राखली. स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. दरवडा उधळून लावला नाही तर सारा दरवडाच कापून काढला. हो, सांभानं दरवडा कापून काढला. समोर सांभा उभा होता. आबा जवळ गेलं आणि त्याच्या पुढ्यात झटकन गुडघ्यावर बसलं. सांभाचं दोन्ही पाय धरलं. सांभा गाडबाडला, तरी क्षणात मागं सरला. त्यानं आबांना उठावलं. आबा, हे काय करताय तुम्ही? माझ्यासारखी 1000 डोकी तुमच्या पायावर पडावीत एवढं तुम्ही मोठं आहे. नाही रे, नाही सांभा. अरे तुझ्या इतका मोठा नाही मी. अरे मी ह्या मालनचा बाप. ह्यो विलास तिचा सक्का भाव आहे. अरे एका उदरातनं आलेली आहे ती. पण आम्ही तिच्यासाठी काय केलं र? अरे आबरू आणि जीवावर बेतलेलं संकट, भयान संकट. खरं तर आम्ही जीवावर उदार होऊन लढाय पाहिजे होतं. पण नाही लढलो. सांभा, अरे आम्ही दुबळं ठरलो, दुबळं. ह्या असल्या जगण्याची खरंच लाज वाटते हा बघ. नाही जी आबा, असं बोलू नका जी. हे सारं तुम्हामुळेच झालंय. एवढी ताकद माझ्यात आहे हे मला ठाव नव्हतं.
तुम्ही तुम्ही मला महापराक्रमी राजा वाली त्रिशंकू सांगितला. मी त्याच वंशातला हाय कळलं. मला बळ दिलं, भारी भारी तलवार दिली. अहो म्हणूनच मी उभा राहिलो, लढलो. आबा आबा हे सारं तुम्हामुळं झालं बघा, तुम्हामुळं झालं. त्याच्या बोलण्यानं आबाच्या जीवाला उभारी आली. खचल्या मनाला तेवढा आधार वाटला. माई, मालन, सखू, नेवरती, पुतळाबाई साऱ्यांचं डोळं गच्च भरलं होतं. विलास गप होता. बनीसाठी काय करू शकलो नाही याची त्याला खंत नव्हती, खरंच नव्हती. उलट आबा सांबावर लय जीव लावते ती, ही चिंता त्याला आणखी वाटायला लागली. हळूहळू वाड्याभोवती माणसं जमायला लागली. बघता बघता सारा गावच गोळा झाला. रात्रीच्या दरोड्यात काय झालं, कोण मेलं, कोण जगलंय, आणखी काय काय झालंय हे सारं जाणून घ्यायला ती उतावळी झाली होती. रात्री शिंग ऐकून घाबरलेली, वाकळत दडून बसलेली माणसं आता धाडसानं पुढे येत होती, बघत होती आणि प्रेत बघून पुन्हा घाबरत होती. त्या वेळेला विठ्ठलन संपताचं प्रेत बघून बाळ्या पाटलाच्या आळीतल्या माणसाने बॉम्ब ठोकले. ठवा 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 करत वाड्यापाशी सरकारी गाड्या जांभल्या. आबातल्या संधी अधिकाऱ्यानं साताऱ्याला खबर दिली होती. पोलीस धावलं. प्रांतसाहेब लाल दिव्याच्या गाडीतनं उतरलं. हत्यारबंद पोलिसांनी माणसं हटवली. प्रांतसाहेब आणि पोलीस अधिकारी कमानी दरवाज्यातनं आत आलं. तिथं पडलेली अस्ताव्यस्त प्रेत, रक्तानं माखलेली जमीन आणि बेवारशी पडलेली हत्यारं, कोणाचा हात, कोणाचा पाय, तर कोणाचं मुंडकं दाढा वेगळं पडलेलं. अहो ती बघून मुरलेली सरकारी माणसं पण क्षणभर गांगारली. त्यांनी प्रत्येक हत्यार, प्रेतामधलं अंतर सगळं निरखून बघितलं. जखमा, वार, त्यांची खोली बारक्याव्यानं बघितली. गोफणीतल्या गोट्यांचा उचलून अंदाज घेतला. सारं टिपून घेत होते. पोलीस अधिकारी साहेबांनी सांभाला न्याहाळलं. नखापासून डोईपर्यंत तो शांत वाटला. त्यानं पांढरं धोतार घातलं होतं, वर पांढरा सदरा होता, कपाळाला आडवा भंडारा लावला होता. चेहरा शांत होता. त्याने त्याला जवळ बोलावला. त्यानं हात जोडून नमस्कार केला. हॅलो, तुझं नाव काय? संभा दादू अवघडेजी. अरे तुझं वय किती आहे? 2 साल झालं असतील ते. हा, अरे ही सारी अर्धांड माणसं तूच मारलीस? होय जी, मीच मारली. अरे बर का? मी ह्या वाड्यावर चाकर आहे जी. ह्या वाड्यातलं मीठ खाल्लंय म्या. त्याने त्याच्यावर दरोडा घातला. मी लढलो. त्याने मारला असतं म्हणजे मी पण मेलो असतो. म्या मारलं म्हणून ती मेली. भले शाबास. बर, तुझं गाव कुठलं? सोनगावजी, जारंड्याच्या पाठीचं. आणि जात? मांग आहे जी. अरे ह्या माणसाबरोबर लढताना तुला भीती नाही वाटली? नाही जी. कुठला हत्यार घेऊन त्यांच्याबरोबर लढलास? तलवार जी. बघू ती तलवार. आबासाहेब तलवार घेऊन आले. अधिकाऱ्याच्या हाती देत म्हणलं, साहेब, ही तलवार ह्या वाड्यातल्या पूर्वजांची आहे. 100-200 साल देव्हाऱ्यात आहे. दसऱ्या दिवशी धुवून पूजा अर्चा करतात तिची. दोन्ही साहेबांनी तलवार उलटे पालटे करून बघितली.
तलवारीच्या खानदानीपणा अगदी नजरेत भरत होता. तलवार राजे महाराजांच्या काळातली असावी अशी त्यांना खात्री पटली. त्यांनी वाड्यावरून नजर फिरवली. वाडा वाडा मजबूत आणि देखणा वाटला. मूळ पुरुषाची समाधी समोर दिसत होती. त्यामुळं आबांचं सांगणं त्यांना खरं वाटलं. ठीक आहे, ठेवा देवाऱ्यात. त्यांनी तलवार आबांच्या हाती दिली. आबांनी सांबाकडे हसून बघितलं. सांबा पण गालात हसला. पाटील, सांभाला तुम्हीच आणला ना? हो, मीच आणला. अहो, मग नेमका त्यालाच कसं काय हेरला? म्हणजे उत्सुकता म्हणून विचारतो. साहेबांना खरंच ते जाणून घ्यायचं होतं. कारण आबासाहेब पाटलांचा पोलीस पाटील म्हणून मोठा दबदबा होता. ते सनदशीर मार्गानेच जाणार होते हेही त्यांना माहीत होतं. आणि कित्येक पाटील, गावचे मोरके, गुन्हेगार मांगरामोशांशी संधान बांधून आहेत हेही त्यांना माहीत होतं. त्यामुळं त्यांना उत्सुकता लागली होती. साहेब, अहो, आमची गाठ नशिबानंच बांधली आहे बघा. पण तुमच्यासाठी सांगतो, अहो, त्याच्यासाठी लाठी काठी दांडपट्टा खेळणारा त्याच्या तोडीचा कुणी नाही. जसा धाडशी आहे तसा गुणानं पण चांगला आहे. ओ, व्हेरी नाईस. दोन्ही साहेबांनी कौतुक केलं आणि विचारलं, अच्छा, गावातले कुणी मदतीला आला का? नाही जी, नाही आलं. तिथं जमलेल्या माणसावर त्यांनी करारी नजर टाकली. त्या बघण्यात मत्सर होता, भित्रेपणाची कीव होती. तशी ही माणसं मानाखाली घालून मागं सरली. साहेब, हा सांबा नसता तर वाडाच नव्हं तर सर्व गाव त्यांनी लुटला असता. कित्येक माणसं मारली असती. फार फार डेंजरस घडलं असतं. पोलीस अधिकारी प्रांतसाहेबाला म्हणला. प्रांतसाहेब खुर्चीवरून उठला. त्यांनी संभाचा हात हातात घेतला. खुश होऊन म्हणाले, मला तुझा अभिमान वाटतो. खरोखर खरोखर तुझी हिंमत, तुझं शौर्य खूप मोठं आहे. सरकार तुला नक्कीच इनाम देईल. मी आजच तशी शिफारस पाठवतो. हो, आणि त्याचबरोबर बाळू पाटलाला पकडण्याचा आदेशही देतो. त्या बोलण्यानं वाड्यातल्या सर्वांचा चेहरा समाधानानं पसरलं. पोलिसांनी पंचनामं केलं. सगळी कागदपत्र तयार केली. मालनची सही घेतली. संभानं अंगठा उठावला. आबांनी मुडीत सही केली. माई, सखू, नेवरतीनं अंगठाच उठावला. वाड्याचा प्रेतांचा फोटो काढला आणि संभाचा पण फोटो काढला. साहेब, बाळू पाटलाला तेवढं लवकर पकडा बघा, आबांनी विनंती केली. हो, डोंट वरी. त्या हरामखोराला आम्ही लवकरच बेड्या ठोकू. सगळा मुलूक पिंजून काढू. पाटील, तो लवकरच फासावर लटकणार आहे. कारण तोच दरोड्याचा मुख्य सूत्रधार आहे. एवढं बोलून साहेब गाडीत बसले. पोलीस अधिकारी गाडीत बसता बसता त्यांनी संभाची पाठ थोपटली आणि त्यांची गाडी टॉय 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 करत गेली. पोलिसांनी भराभरा प्रेतं उचलून गाडीत रचली. त्यांची हत्यार त्याच गाडीत टाकली आणि पोलीस फुफाटा उडवत साताऱ्याकडे निघाला. त्या दिवशी सगळा वाडा धुवून काढला. आळीतली माणसं न सांगता मदतीला आली होती. मूळ पुरुषाच्या समाधीवर कावळा नाचत होता. भाताचा निवद उड्या मारत खात होता. आजकालच्यासारखा जीव तोडून वरडत नव्हता. माही समाधानानं बघत होत्या. त्यांना त्या कावळ्याच्या रूपात पितर दिसत होता. तिथं आबा आलं. मोठ्या समाधानानं म्हणलं, माई आता कुठली काळजी उरली नाही बघा. या बघा,
आता कधी बी मरण येऊ द्या. हसत हसत डोळं झाकेन मी. हो, मलाही तसंच वाटतंय. पण मन येडं आहे बघा, कुठंतरी जीव अडकतोय. आता कशात जीव अडकलाय? संभात. हो, संभात जीव अडकलाय. पोर गुणाचं आहे. त्यानं आम्हासाठी लई केलं. त्याची त्याची परतफेड नको का करायला? माई, माया अगदी माझ्या मनातलं बोलला बघा तुम्ही. मला पहिल्यापासून तो परखा नव्हता. आता आता तुम्हाला पण तो परखा राहिला नाही. खरं आहे तुमचं म्हणणं, म्हणूनच म्हणते मी. तेवढ्या तिथं सांबा अन्यवरती आली. त्यांचं बोलणं तिथंच थांबलं. त्याला बघून आबा म्हणलं, अरे तुझ्या इशेच बोलणं चाललं होतं बघ. हं, कसलं जी? साबाने विचारलं. सांगीन सांगीन कधीतरी सांगीन. आबा बोल की रे. हे बघ, असा आडखळतोयस कशाला? नाही जी, मी आजच सोनगावला जावं म्हणतोय. अरे अरे आईला भेटून यायचं आहे का? ह, होय जी, आईला तर भेटायचंच आहे. शिवाय ते माझं गाव आहे. मला गेलं पाहिजे. काय? माईक असावीच झाल्या. अरे काय एवढी घाई करतोयास? नेवरतीची उलगाल झाली. तो मालनला घेऊन आला. तीच काहीतरी तोडगा काढेल असं त्याला वाटलं. ती आली तेव्हा संभा म्हणत होता, आबा माझं आता हितलं काम संपलंय. ह्या वाड्याकडं आता कुणी वाकड्या नजरेनं बघायचं नाही बघा. आणि माया अक्काला आता कसलंच बिहान आहे. तेव्हा मला आता जाऊ द्या. मालनचं डोळं भरलं. त्याच्या जाण्याच्या भाषेनंच तिच्या जीवाची उलगाल झाली. सांभा, अरे तू लय घाई करतोयास. नाही आबा, अहो कधीतरी मला गेलंच पाहिजे. तुम्ही ज्या कामासाठी मला आणलं होतं ते आता पार पडले. आता आता कुठल्या कारणानं थांबू? आबा पट्टीचं बोलणार, पण गप झालं. काय बोलावं, कशी समजूत काढावी काय कळत नव्हतं. तू का आलास? अरे आम्ही मरणारच होतो. तू पहिल्यांदा ह्या गावात आलास त्या दिवशी विचार माईन ना. अजून देवाऱ्यावर विषाचा तांब्या पण तसाच आहे. अरे संभा, तुझ्या येण्यानं नुसत्या आयुष्याची दोर लांबली नाही, तर जगण्याची गोडी पण लागली होती र. जगण्याची गोडी पण लागली होती. आता मालनला रडू आवरलं नाही. मरणाचं गुपित ऐकून सारीच हादरली. काही क्षण सारीच मुकी होती. माई संभाजवळ आल्या, त्याच्या खांद्यावर हात ठेवला. पोरा, तू आम्हाला परका नाहीस. अरे मला जसा तानाजी थोरला होता आणि तू धाकटा आहेस, तेव्हा माझं गाडगं तुलाच धरायचं आहे. हे बघ माझ्या माग सगळं कधी ह्या गावात तुला काय काय करायचं आहे ती कर. माझ्या माग माझा सगळा कारभार ह्याच गावात तुला करायचा आहे. माझा धाकटा लोक म्हणून. पण माई, थांब, मला बोलू दे. अरे ही मालन तिला उभं आयुष्य एकटीनं काढायचं आहे. मी आबा, अरे पिकलेलं पान, आज आहे तर उद्या नाही. अरे तिच्या पाठी कोण आहे र? कुणाच्या आधारानं ती जगायची? आणि हे बघ,
माझा फक्त तुझ्यावर विश्वास आहे. तूच तिचा पाठी कायम खंबीरपणे उभा राहा. आबा आबा तुम्हाला वाटल म्हातारी काहीतरी बराळतीया, पण मनाला जे पडतंय तीच सांगतीया. खरंच खरंच आबा, माझा देवापरास आता सांभावर लई विश्वास आहे. बाईचा आवाज कातर कातर झाला होता. तो आता डोळ्या पुढून कुठं कुठं दूर जाऊ नये असं त्यांना वाटत होतं. माई म्हणतात ते खरं आहे सांबा, मला पण तसंच वाटतंय. तू आता हितच राहावस. आपण सोनगावच्या आईला इकडं आणू, सगळी गोळ्या मिळ्यानं राहू. मी आजवर तुमच्यावर सोनगावला येतोय. आईला आणू. आता जाण्याचं खोड डोक्यातनं काढ. त्याच्या जाण्याच्या कल्पनेनं मालन बेचैन झाली होती. तिच्या हातापायांना कंप सुटला होता. स्वतःच्या मरणापेक्षा हे दुःख तिला मोठं वाटलं. नकाजी, मला नका थांबू. खरंच खरंच मला जाऊ द्या. तो कळकळीनं म्हणला. संभाचा पण आवाज दाटला होता. त्याला आता सोनगावची वड लागली होती. मी खंडू नानाला भेटून येतो, मग माझा मी निघीन. तशी मालन चिडली. तिचं सारं अंग थरथरायला लागलं. चेहरा लाल झाला आणि ती वरडून म्हणाली, जा जा र संभा, जा तू. पण तुला लगेच उद्या यावं लागल मला आणि माईंला अग्नी द्यायला. एवढं बोलून ती पाय आपटतच निघून गेली. संभा तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता. तिच्या पावलांनी जिना दणाणला होता. थोड्याच वेळात धाड दिशी दार वाजलं. तिच्या प्रत्येक हालचालीत पराकोटीचा तापटपणा दिसत होता, जो आजपर्यंत कधीच दिसला नव्हता. त्यामुळं संभा बेचैन झाला आणि सगळीच सुन्न झाली. एकाएकी कसल्या तरी विचारानं संभा विचलित झाला. अंग शहारलं. त्याच्या मजबूत शरीरावर पहिल्यांदाच भीतीचा काटा उभा राहिला. त्यानं मालनच्या खोलीवर नजर टाकली. क्षणभरच आणि कसला तरी विचार मनात घोंगावला. तसा तो 4 डेंगात जिना पार करून तिच्या खोलीत शिरला. मालन भीतीला टिकून रडत होती. दोघांची नजरानजर झाली. त्यानं देवारातल्या तो विषाचा तांब्या उचलला. त्याला थांबवत मालन वराडली, ए हरसांबा, काय करतोयस? फेकून देतोय ग. का? ही घरात ठेवणं चांगलं नाही जी, ही घरात ठेवणं चांगलं नाही. ह्या घरात काय ठेवायचं आणि काय नाही ते ठरवणारा तू कोण र? त्यानं तिच्या डोळ्यात बघितलं. त्या बघण्यात हक्काचा धाक होता. अक्का, ए अक्का, मी तुझा भाव आहे. भाऊ बहिणीच्या घरात पाहुणा म्हणशील तर तुझा धाकटा धीर आहे. त्याच्या मागं माई आबा उभी होती. माई त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणल्या, संभा तू धाकटा लिओकच आहेस माझा. मालन, मी हा वाडा तुझा आहे. हिथून जाण्याचा विचार पुन्हा मनात आणू नकोस. अरे सोनगावच्या आईला आजच आणू. आपण गोळ्या मेळ्यानं एका जीवानं राहू. संभानं कबूल केल्यासारखी मान हलवली. रडणाऱ्या मालनच्या गालावर हसू फुटलं. महाराष्ट्रातल्या सगळ्या वर्तमानपत्रात देगावच्या दरोड्याची बातमी आली. संभानं दिलेली झुंज, त्याचं धाडस, हल्ल्यात मारलेली 22 माणसं आणि फरारी बाळू पाटील. गावागावात हीच चर्चा होती. उरूस, जत्रेत, बाजारात, पारावर, घराघरात संभाचं नाव निघत होतं. मोठंपण आणि दरारा एकाच वेळी त्याच्या नावाला आला होता. नुकताच बोईंजला त्याचा मोठा सत्कार झाला. साखर कारखान्याचं भूमिपूजन आणि सत्कार एकाच वेळी घेतला होता. जांब, कवठं, सुरूर, सरताळ, कुडाळ, वाघोली
करंजखोय, सोनकं, सुळशी, वाठार, पाचवड, आणेवाडी मराठ्यापासून माणसं बैलगाड्या झोपून आली होती. हजारानं माणसं जमली होती. सोनगाव शिरगावची तर झाडून माणसं आली होती. अहो, बाळू पाटलाची आळी सोडली तर अख्खं देगाव होतं. बोईंजला जत्रेचं रूप आलं होतं. सांभाला बघण्यासाठी अगदी दाटीवाटी झाली होती. तिथं मोठं स्टेज उभं केलं होतं. जिल्ह्यातली मोठी माणसं तिथं बसली होती. त्यात स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी आबासाहेब होतं. कष्टकऱ्यांचे लाडके नेते कॉम्रेड पाटील, कॉम्रेड भोसले होते. सत्यशोधक समाजाचे राजाराम बापू होते. देसाई साहेब आणि काँग्रेसचे नेते होते. आणि ज्यांच्या हातून सत्कार होणार होता ते गृहमंत्री मध्यभागी बसले होते. भाषणातून अनेकांनी सांभाच्या धाडसाचं कौतुक केलं होतं. गृहमंत्री देसाई साहेबांनी सांभाला जवळ बोलवून त्याची पाठ थोपटली. हजारो लोकांच्या समोर गौरवाने म्हणाले, हा सांभा शूर आहे आणि तो माझ्या साताऱ्याचा आहे, याचा मला मोठा अभिमान वाटतो. शासनाने त्याला 551 रुपये जाहीर केले आहेत. शासनाचे 551 रुपये आणि तेवढेच माझ्या पदरचे घालून मी आज त्याचा सत्कार करीत आहे. त्यांनी त्याच्या गळ्यात पुष्पहार घालून त्याला धनादेश दिला. तेव्हा हजारो टाळ्यांचा गजर झाला. बंधू भगिनींनो, पुन्हा देसाई साहेब बोलू लागले, नुसत्या एवढ्या सत्कारानं माझं समाधान होणार नाही. दरोडेखोरांशी झुंजणारा हा तरुण आमच्या पोलीस खात्यात का नसावा? अशी धाडशी मुलंच पोलिसात पाहिजेत. मी वरिष्ठांशी बोलतो. शासकीय अधिकारी म्हणतात तो अडाणी आहे, नियमात बसत नाही. मी ठामपणे सांगतो, कायदा बदला. पोरग पोलीस खात्याचा नावलौकिक वाढवेल. पुन्हा टाळ्यांचा गजर झाला. कुणी हवेत फेटणं चावलं, कुणी उड्या मारल्या. कुस्ती जिंकलेल्या पैलवानाला उचलावा तसं खंडून सांभाला उचलला. आज त्याची छाती पण फुगली होती. आनंद त्याच्या चेहऱ्यावर मावत नव्हता. गर्दीतनं वाट काढत कराडचा खेमाजी सांभाजवळ आला. त्याची पाठ थोपाटली आणि सदगदित होऊन म्हणाला, सांभा, आज मोठं समाधान झालं. माझ्या झोळीत पुण्य घातलंस. अरे तुझ्या नावाचा डंका कानावर पडला आणि धावत आलो बघ तुला भेटायला. सांभा त्याच्या पाया पडला तसं खेमाजीचं डोळं वालावलं. त्याला आठवलं त्यानं दंडकीत हात घालून नोटांचं पुडकं काढलं. 1200 रुपयाचं. ते सांभाला देत म्हणला, घे, नाही म्हणू नकोस. मी चुकलो, मी वाईट आहे. खेमाजी, असं बोलू नका जी. तुम्ही चांगला आहे, यावर चूक असावा. त्यात तुमचं काय चुकलं? पटेल साहेब, यवार माणसासंगे करायचा असतो. मला सांभात महादेव दिसलाय, महादेव. खेमाजीनं पैसे घ्यायला भाग पाडलं. एखाद्या दिवशी य कराडला, ए सांभा, एखाद दिवशी य कराडला, आग्रहानं सांगितलं आणि निरोप घेतला. पाठमोऱ्या खेमाजीकडे बघत आबा म्हणलं, माणसाच्या चांगुलपणात नातच लय मोठं असतं. त्याला जाती धर्माचं, जमीन तुकड्याने आखलेल्या सीमेचं कुंपण नाही अडवू शकत. वय, नाही अडवू शकत. मालल सांभाकडे बघून हसली. सांभा एकाएकी खूपच मोठा झाल्यासारखा वाटला. सांभा सोनगावला 4 दिवस राहून आला. आय हरखून गेली. त्याचं मटामटा मुकं घेतलं, दृष्ट काढली. जेवताना तो म्हणला, आय, तू माझ्या संग द्या गावला चल. म्या नाही यायची बाबा. मालन आली होती तवा मी बी हेच सांगितलंय तिला. आई, अगं तू यावं असं माया अक्काचा लय आग्रह आहे आणि मला पण वाटतं तू जवळ असावीस.
अरे अरे ती माणसं सोन्यावानी आहेत. हं? तुला चांगली जपत्यात. तुझी नवी पिविशी खरंच लय चांगली आहे बघ. तू जा. माझी माझी काय बी काळजी करू नकोस. कधी जर भेटावं वाटलं तर तू ये की. हं? तू ये, कधी मी येईन. हं. पण तू इथं मी तिथं ही चांगलं आहे का? आय चल की. चांगलंच आहे. अरे हिथं हाय, हिथं काय आहे? पोटाला पोटभर तरी मिळतंय का? हं? टीसभर शात नाही, बारमाही मोलमजुरी नाही. त्या परास त्या परास तू तिथंच बरा आहेस. मोलमजुरी तर दुसऱ्याच्या बांधावर नाही, तर चोऱ्या माऱ्या करून आपल्या जातीच्या कित्येक पिढ्या बरबाद झाल्या र. तसं तुझं व्हायानं ग. होय र माझ्या राजा, तसं तुझं व्हायानं ग. तू जा. मोठं नाव कमव बाच आणि आपल्या जातीचं. ती संग आलीच नाही. बानं घाम गाळून उभं केलेलं घर तिला सोडायचं नव्हतं. आबानी शब्द पाळला होता. घरात धनधान्यांनी कणग्या भरल्या होत्या. डाळ मिठापासून सगळं भरलं होतं. कसली कसली चणचण नव्हती. पोटाची काळजी नव्हती. तिनं तिनं निघताना सांभाला बजावलं. पोरा पोरा जीवाला जप र, जीवाला जप.